सर नमस्कार. नमस्कार. देवीदास रामकिसन टेकाळे. तुमचा हा काकडी बियाणे प्लॉट आहे. क्षेत्र किती सर? 10 गुंठे. म्हणजे शेड्यूल मध्ये सर्व दिलंय हा. त्यानुसार तुम्ही याला बेस दिलेला आहे. हा. तर पाऊस वगैरे हा जो आहे भरपूर प्रमाणात झालेला आहे. हा. तुमच्या सोबतचा हा एसिडिटीचा प्लॉट आणि इतर जे केमिकलचे प्लॉट आहे काय तफावत आहे? त्यांचे प्लॉट खराब झालेले. हा. माझा अजून हिरवाचे. हे जे बियाणं दिलंय तुम्हाला ते तुमच्या बंधूंना म्हणजे सेम कंपनीचं दिलेलं आहे. त्यांच्या प्लॉटची सध्याची कंडिशन काय आहे? त्यांचं सध्या लवकर खराब झाला, माझा अजून खराब नाही झाला. माल पण भरपूर आहे, हो. एवढ्या प्रमाणात माल पण लागलेला आहे आणि साईज पण चांगली झालेली आहे, हो. बरोबर की नाही? हो. तुमच्या फवारण्या किती झाल्या प्लॉटमध्ये? 5 फवारण्या झाल्या समजा. केमिकल जर प्लॉट असं किती फवारण्या झाल्या असत्या? 10-12 फवारण्या झाल्या. म्हणजे डबल फवारण्या झाल्या असत्या. हा. हाच जर तुमचा प्लॉट केमिकल वरती असता तर खर्च किती वाढला असता? अजून एवढाच खर्च वाढला. डबल खर्च वाढला असता. हा. तुम्ही एसिड जर वापरलं नसतं काय कंडिशन असते प्लॉटची? लवकर खराब झाला असता. किती किलो बियाणे काढता? मागच्या वर्षी मला 20 किलोच बियाणं झालं होतं. या वर्षी समजा 40 पर्यंत जाईल माझं. म्हणजे डबल वाढणार. डबल हा जो असा माल आहे, बरोबर की नाही? आणि तुमच्या हातामध्ये जर आपण बघायला गेलं तर पूर्णपणे बी जे आहेत ते भरलेलं आहे, हो. कुठल्याही प्रकारचं पोकळ नाही, बरोबर की नाही? हो. पण तुमचं बी वाढलं म्हणजे पण ते उत्पादन तुमचं वाढतंय ना. हा, उत्पन्न वाटतं ना. धन्यवाद सर.